केसरी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. प्रभाग क्रमांक 23च्या सर्वांगीण विकासासाठी सौ सुषमा जावळे सज्ज, निवडणूक लढण्याचा निर्धार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 23 मधून सामाजिक कार्यकर्त्या सौ सुषमा नानी दिनकर जावळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांनी थेट संवाद साधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ जावळे या नागरिकांच्या हक्काची ताई म्हणून ओळखल्या जातात. माननीय गटनेते आणि नगरसेवक राहुलदादा कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमोद शिंदे आणि योद्धा प्रतिष्ठान थेरगाव यांच्या सहकार्याने त्यांनी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवलेले आहेत. महिला आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना मदत, कोरोना काळातील सेवा, रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच नागरिकांच्या पिण्याचं पाणी, वीज, ड्रेनेज आणि आरोग्य समस्यांवर सातत्यानं काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानिक पदाची गरज असल्याचं मत व्यक्त करत नागरिकांनी मतदानारूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागाच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना कसा रिस्पॉन्स मिळतो आणि काय अडचणी नेमकं दिसून येतात? नमस्कार, मी सौ सुषमा दिनकर जावळे, प्रभाग क्रमांक 23 या वार्डातून उभी आहे. नगरसेविका पदासाठी मी उभी आहे. काय वाटतं तुम्हाला नेमकं प्रभागात फिरत असताना, गाठीभेटी घेत असताना नागरिकांच्या काय अडचणी आहेत आणि इथला रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स तर खूप छान भेटत आहे मला. आणि दुसरी गोष्ट, जे पहिले जे कामं झालेली आहेत तर त्या कामावर लोक जे आम्ही आता गाठीभेटी घेत आहोत तर ती लोक थोडी नाराज दिसतात आहे आम्हाला. तर त्यासाठी आम्हालाही असं वाटलं की कुठेतरी ह्या लोकांचे आपण जास्तीत जास्त कसं कामाला येऊ, कशी त्यांच्या शंका आपल्या दूर करता येईल, हे आमचं प्रथम हे राहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला नगरसेवक म्हणजे नळ, रस्ता, गटारं हे तर आहेच विषय, ह्याच्याबद्दल हे नाही आहे, दुमत नाही आहे. पण तरी पण जो नगरसेवकाचा व्याख्याच ही बरोबर आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणजे जे प्रश्न आहेत ते तो प्रभागातनं जो नगरसेवक आहे म्हणजे तिथं जाऊन तो लढणारा पाहिजे. प्रभागामधल्या ज्या समस्या असेल किंवा काही कुशंका असेल ते त्या शंका त्या वार्डामध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन त्या शंका नीट निवारण करणारा नगरसेवक हवा, असं आमच्या मते ही व्याख्या आहे नगरसेवकाची. मी प्रमोद राजेंद्र शिंदे. आम्ही येत्या निवडणुकीत सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक 23मधनं. सामोरे जात असताना आमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आम्हाला 2017 त्याच्या अगोदरपासून पण आम्हाला दिसत आलेले आहेत. म्हणजे पाणी वेळेवर न येणे, दूषित पाणी येणे, त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही, वारंवार लाईटीचं जाणं येणं होणे, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन वारंवार चेकअप होणे. ह्या समस्या तर पालिका त्याचं निवारण करतेच. पण त्याच्यानंतरच्याही समस्या अशा आहेत की आमच्या युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही आहे, म्हणजे सार्वजनिक क्रीडांगण उपलब्ध नाही आहे. त्याच्यासाठी आमचा लढा हा पालिकेशी असणार आहे की बाबा आमच्या युवा पिढीसाठी एक क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं म्हणून. त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक जास्त आहेत, म्हणजे पोरं युवक जास्त आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला कोणता उद्योग, धंदे, व्यवसाय यासारखे आम्हाला अनेक प्रश्न सामोरे गेलेले आहेत येत्या 8 वर्षामध्ये, नाही का. तर त्यांना ते उद्योगधंदे कसे मिळवून देता येईल पालिकेमार्फत, म्हणजे पथारीसारखे व्यवस्था, आरक्षित जागा, त्यांना आरक्षित जागेवर उद्योगधंदे मिळवून द्यायचा प्रयत्न आमचा राहील. त्याच्यानंतर विरंगुळा केंद्र आहे ज्येष्ठांसाठी, तेही आमच्या प्रभागामध्ये नाही आहे. ज्येष्ठ लोकांना विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पालिकेशी पाठपुरावा करून त्यांना विरंगुळा केंद्र मिळवून देणार. त्याच्यानंतरचं ग्रंथालय, वाचनालय हे आमच्या प्रभागामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. तर युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे. तर युवा पिढी भरकटत न जाता त्यांना फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा कळावी, त्यासाठी वाचन गरजेचं आहे, ते लिखाण गरजेचं आहे. ह्या गोष्टी आम्हाला युवकांसाठी करायच्या आहेत. तिथनंही पुढं जाऊन मी असं सांगू शकतो की
आमच्या जे पूर्व देशामधील काही घर आहेत आमच्या जगतापनगर भागामध्ये, तर त्या जगतापनगर भागामधील पूर आला की ते घरं पाण्याखाली जातात. तर त्या नदीपात्रामध्ये सीमा भिंत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि सीमा भिंत करूनच घेणार आहे. त्यासाठी जे काही पाठपुराव्यासाठी जे काही लागेल पालिकेमार्फत म्हणा किंवा महाराष्ट्र शासनामार्फत म्हणा, तो पाठपुरावा करून आम्ही सीमा भिंत करून घेणार आहे, जेणेकरून आमच्या त्या तिथल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा निहाय त्रास वर्षानुवर्ष होऊ नये म्हणून. अशा काही समस्याला आम्ही पुढं सामोरे जात आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.